नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज। 24 नगर परिषदा वगळता राज्यातील उर्वरित ठिकाणी उद्या मतदान। एकूण 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, तर 3 डिसेंबरला मतमोजणी। अजितदादा शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी आता वाढल्या। मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तत्काळ अहवाल मागवला। सांगलीच्या जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला। दगडफेकीमध्ये सुरेश शिंदे यांच्या घरी आणि गाडीचे मोठं नुकसान। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप। अकोल्यामध्ये एमआयएमच्या महिला नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला। राजकीय वादातनं तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। मुंबईतील 11 विभागांमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणी पुरवठा। जलवाहिनींच्या कामांचा पाणी पुरवठ्यावर परिणाम। हिडमाच्या मृत्यूनंतर छत्तीसगडमध्ये आता 37 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। 12 महिलांचाही यामध्ये समावेश, तर 27 जणांवर 65 लाख रुपयांचं होतं बक्षीस। 2 वर्षांमध्ये 2200 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। श्रीलंकेत विध्वंस केल्यानंतर दितवा चक्रीवादळाचं तमिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये सुद्धा थैमान। मुसळधार पावसानंतर तमिळनाडूत 3 मृत्यू, शेतीसह पशुधनाचंही मोठं नुकसान।